पोलीस कुटुंबियांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू. राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबियांशी संवाद. पोलीस कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन गृहराज्यमंत्री ग्रामीण डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले. पोलीस परिवार संवाद हा एक नवीन उपक्रम सरकारमध्ये कार्यरत असलेली मंडळी आणि पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी यांच्या पोलीस परिवारांच्या काही समस्या आहेत का याच्याकरता आपण याची सुरुवात 26 जानेवारीपासून माझा स्वतःचा जिल्हा असलेल्या वर्धा जिल्ह्यापासून याची केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या 2014 पासून 2024 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये मागच्या 50 वर्षात तयार झाले नाही इतके पोलीस क्वार्टर, पोलीस हाऊसिंग सोसायट्या त्या ठिकाणी 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तयार करण्यात आल्या. परंतु याच्या व्यतिरिक्त देखील पोलिसांना स्वतःच्या घराच्या व्यतिरिक्त देखील इतर काही समस्या असतील तर त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. या उद्देशानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो त्या जिल्ह्यांमध्ये आपण ह्या परिसंवादाचं आयोजन त्या ठिकाणी करतो आणि या परिसंवादाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या सूचना आपल्याकडनं त्या ठिकाणी प्राप्त होतात. या प्राप्त झालेल्या सूचना संकलित करून एक राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली आणि ज्या ज्या समस्या आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो किंवा सोडवण्याचा प्रयत्न आपण सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करणार आहोत. पोलीस मुख्यालयात आज डॉक्टर पंकज भोयर यांनी पोलीस कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारावकर आदी उपस्थित होते. राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पोलीस कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी त्यांचे कुटुंबीय यांना होत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात आली. संवादामधून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या समोर आली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. याबाबत राज्यस्तरावर समिती सहकार्य करत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे आणि निवास व्यवस्था आहे. या ठिकाणी आवश्यक ती तरतूद करून समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पोलीस कुटुंबीय कायम दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी तयार असतात. मात्र पोलीस कर्तव्यावर असताना त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आज संवादामध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांवर दखल घेण्यात येईल. या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरूपात मागविण्यात येऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पोलीस आयुक्त श्री रेड्डी यांनी निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच पोलीस कुटुंबियांशी सातत्यानं संवाद साधण्यात येत असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघत असल्याचं सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची सुरक्षा करणं हे पोलिसांच्या हातामध्ये असतात आणि अतिशय प्रामाणिकपणे ते आपली ड्युटी त्या ठिकाणी करत असतात. मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जितकं घरं पोलिसांना उपलब्ध करून दिली, इतिहासात कधी इतके घरं उपलब्ध करून देण्यात आली नव्हते. परंतु घरं उपलब्ध करून दिल्यानंतरच त्यांच्या सर्व समस्या सुटू शकतात असं नाही. ते याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाच्या इतर काही समस्या आहे का हे जाणून घेण्याकरता आपण 26 जानेवारीपासून हा उपक्रम वर्धा जिल्ह्यापासून सुरू केला. आज अमरावती जिल्ह्यामध्ये माझा दौरा त्या ठिकाणी होता, त्याच्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या देखील समस्या आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. नाही, याच्याकरता महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन हे मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे जे जे प्रस्ताव येतात त्याच्यानंतर जो निधी उपलब्ध प्रायोरिटीनुसार त्याची निवड करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं बांधकाम चालतं. जे रिनोव्हेशनचं शक्य आहे त्या ठिकाणी रिनोव्हेशन, ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी नवीन बांधकाम करून घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. श्रीमती बारावकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. तसेच विशाल आनंद यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. आज या ठिकाणी माननीय गृहराज्यमंत्री भोयर साहेबांनी भेट दिली होती आणि पोलिसांचे कुटुंबीय शहर आणि ग्रामीणमधील यांच्याशी संवाद साधला आणि जे काही अडीअडचणी आहेत विशेष करून निवासस्थानाबद्दल आणि इतर काही शासन स्तरावर जे प्रलंबित आहेत याबद्दल आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गृहमंत्री साहेबांना अवगत केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट काय आहे समस्या याचंसुद्धा साहेबांनी माहिती घेतलेली आहे. आम्हीसुद्धा त्यांना माहिती दिली आहे. तर याबद्दल संवाद साधून जे काही शासन स्तरावर होत आहे ते त्यांनी सोडवण्यासाठी संमती दिलेली आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज अमरावती में माननीय नामदार श्री भोयर साहब
जिनके पास में होम मिनिस्ट्री का चार्ज है, उन्होंने अमरावती में विज़िट किया और उन्होंने जॉइंट अमरावती सिटी यानी अमरावती ग्रामीण दोनों के यूनिट के अधिकारी कर्मचारी और सबसे इम्पोर्टेंट उनके फैमिलीज़ के साथ में इंटरेक्शन किया, जिसमें पुलिस कर्मचारी और उनके फैमिलीज़ को जो भी आने वाले अड़चन वगैरह हैं उसके बारे में समझा एंड उन्होंने आश्वासन दिया है कि वो अपने लेवल पे पूरा कोशिश करेंगे ये जो भी अड़ी अड़चन है उसको सुधारने के लिए, जिसके लिए उनका धन्यवाद कहूँगा। और मंत्री साहब का खुद का कहना था कि ये इनिशिएटिव उन्होंने खुद से अभी 26 जनवरी वर्धा से शुरुआत किया है और शायद अमरावती सेकंड डिस्ट्रिक्ट है उनका, तो मेरा मानना है कि जहाँ पे भी मंत्री साहब विज़िट करेंगे शायद हर जिले में ऐसा कार्यक्रम लेंगे जो कि पूरे महाराष्ट्र पुलिस के लिए भी अच्छी चीज़ है एंड आशा करता हूँ कि वो दोबारा से जल्द जो है अमरावती में दोबारा आए और हमारे पुलिस स्टाफ एंड फैमिलीज़ के साथ दोबारा इंटरेक्ट करे एंड मुझे 100% आश्वासन है कि वो इस बीच में ज़रूर हमारे जो अड़चन है उसके लेके ये करेंगे।